पुण्यातल्या बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलाय। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे। पोलीस बावधन परिसरात दाखल झालेत। यात कुठली जीवितहानी झाली का याबद्दल देखील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण पोलीस आता बावधन भागात दाखल झाले जिथे हे हेलिकॉप्टर कोसळलंय। पुण्यातल्या बावधन भागातली ही घटना आहे। हेलिकॉप्टर कोसळलंय। पुण्यात धुकं दाट बघायला मिळत आहे कालपासून आणि या दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे। हेलिकॉप्टरचे तुकडे आहेत आसपास आणि हेलिकॉप्टरच्या काही भागाला आग सुद्धा लागलेली आहे। ही आग सुद्धा आता विझवण्यात आली आहे। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना बावधनमध्ये घडलेली आहे। अर्थात हे कुठल्या निवासी संकुलावर कोसळलं का कुठल्या जंगली भागात कोसळलं त्याबद्दल देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप, हे हेलिकॉप्टर नेमकं कुठे कोसळलं आणि त्यात किती जण होते? आपण पाहतो की हेलिकॉप्टर जे आहे ते पुण्यातल्या बावधन परिसरामध्ये कोसळलेलं आहे आणि कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली। त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये किती जण अडकलेले होते याची अद्याप तरी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही। मात्र दाट धुक्यामध्ये हेलिकॉप्टर जे आहे ते सकाळी पुण्याच्या दिशेने खरं तर प्रवास करत होतं। मात्र बावधन परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळल्याची माहिती मिळते। साधारणतः 3 जण या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती तरी आपल्याला सध्या तरी मिळते। मात्र आपण पाहतोय की हेलिकॉप्टरचे तुकडे जे आहेत त्या अपघातामध्ये झालेले पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टरला आग जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागली। सध्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत थोड्या वेळात पोहोचेल। मात्र आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच्या मुळशी परिसरामध्ये एक हेलिकॉप्टर जे आहे ते याच पावसाळ्यामध्ये कोसळलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा हे हेलिकॉप्टर पडल्याची घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळी हे हेलिकॉप्टर जे आहे ते प्रवास करताना बावधनच्या परिसरामध्ये पडलं आणि पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग जी आहे ती सुद्धा लागलेली आहे। 3 जण या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती सध्या मिळते। मात्र हे हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचं होतं, हे प्रायव्हेट होतं की कोणत्या दिशेने प्रवास करत होतं याची माहिती जी आहे ती थोड्या वेळात पोलिसांकडून अधिकृतरित्या दिली जाईल। मात्र आपण पाहतोय की पडल्यानंतर हेलिकॉप्टरला आग जी आहे ती लागलेली आहे। त्यामुळे आतमध्ये खरं तर जे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते किंवा जे पायलट जे आहेत ते खरं तर या संपूर्ण अपघातामध्ये वाचलेत का ते अगदी थोड्या वेळात आपल्यापर्यंत स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी पोलीस घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। तिथली माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मात्र आपण पाहतो की हेलिकॉप्टर जे आहे ते सकाळच्या दाट धुक्यामध्ये बावधन परिसरामध्ये कोसळलं आणि या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय। मात्र सध्या आपण पाहतोय की हेलिकॉप्टर पडतानाचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपल्यापर्यंत आलेला आहे आणि पडल्यानंतर खरंच आपण पाहतोय की आग जी आहे ती सुद्धा हेलिकॉप्टरला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, धन्यवाद प्रदीप या माहितीबद्दल। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे। बावधन मधल्या भागात हे हेलिकॉप्टर कोसळले आणि सुदैवाने हा निवासी भाग दिसत नाहीये, पण या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती जण होते याबद्दल अजून काही अपडेट्स कळू शकले नाहीये।